हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण ब्रेड पासून मस्त असा कुरकुरीत नाश्ता पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असा झाला आहे। तुम्ही हे रेड चिल्ली सोबत हा खाऊ शकता। त्यासाठी काही ब्रेड घेतले, हे जोडीनं घ्यायच्यात आणि थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि हिरव्या मिरच्या 2 टाकून छान परतून घेतला। आता यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छान असा झाला की यामध्ये काही व्हेजिटेबल आपल्याला ऍड करायच्यात। शिमला मिरची, टमाटर आणि गोबी टाकली आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच आमचूर पावडर आणि हळद टाकून छान थोडंसं असं परतून घेतलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं। मीठ घातले की बारीक कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकला की व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडा वेळ शिजू देऊ। जो वलसरपणा आहे तो कमी होऊन झाला पाहिजे। आता ब्रेड घेतले आणि वाटीनं असं ब्रेडला मधामधून कट करून घ्यायचं आहे। असे जोडीनं सर्व हे कट करून घेते। आता हे कट करून घेतले। आता हे जे तुकडे आहेत या तुकड्याला आपल्याला असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम। आता एक भांडं घेतलं, त्यामध्ये 1.5 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे। गाठा नाही राहिला पाहिजे। यामध्ये मीठ आणि हळद टाकून थोडासा ओवा टाकून छान व्यवस्थित हे बेटर तयार करून घ्यायचं आहे। आता जी ब्रेड आहे त्याच्यावरती हे स्टफिंग टाकायचे आपल्याला, पत्ता गोबी आणि शिमला मिरचीची आणि असं दुसरी ब्रेड ठेवून छान असं बेसनच्या बेटरमध्ये डुबून छान आपल्याला जे पावाचा जो चुरमा आहे त्याच्यावरती ठेवून छान असं व्यवस्थित याला असं कोटिंग करून घ्यायचं आहे। तेल गरम करायसाठी ठेवलं आहे, तेलामध्ये सोडायचं आहे आणि एक आपल्याला असं हे तळून घ्यायचं आहे। तर हा ब्रेडचा नाश्ता पूर्ण तळून घ्यायचा। याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे। तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर बघू शकता। अतिशय टेस्टी आणि पोरांना आवडीन असा हा सुपर टेस्टी पटकन होणारा नाश्ता आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा। हे सर्व तळून घेतले आहे। तुम्ही रेड चिल्ली सोबत खाऊ शकता। बाय।